नमस्कार, हरिओम माझे सर्व प्रिय मित्र आणि मैत्रिणींना। आरोग्याशी संबंधित सगळ्यांनाच अनेक समस्या त्रास देत आहेत। अशातीलच काही समस्या म्हणजेच उच्च रक्तदाब आणि नैराश्य म्हणजेच डिप्रेशन यावरील चमत्कारिक उपाय आज आपण बघणार आहोत। तो म्हणजे वीरासन। वीरासन केल्याने त्याचे होणारे शरीराला फायदे आणि त्याची सविस्तर माहिती आज आपण जाणून घेऊयात। चला तर मग वीरासनाच्या कृतीमध्ये आपण सर्वप्रथम दंडासनामध्ये येतो आणि त्यानंतर वीरासनाची स्थिती घेतो। कोणत्याही प्रकारचे आसन करताना आपण आपल्या शरीराला कसलाच तणाव किंवा प्रेशर देणार नाही आहोत। आपण आपल्या शरीराच्या कार्यक्षमतेप्रमाणे आसन करणार आहोत। सर्वप्रथम आपण दंडासनामध्ये येऊयात। या आसन स्थितीला आपण म्हणतो दंडासन। दंडासनात आल्यानंतर आपण एक एक पाय आपल्या नितंबाकडे घेणार आहोत। दोन्ही हाताच्या आधारे आपण दुसरा पाय देखील आपल्या नितंबाकडे घेऊयात। ही झाली वज्रासनाची स्थिती। आता यातूनच आपण आपल्या टाचांवरती आपले नितंब अशा प्रकारे ठेवणार आहोत। म्हणजे ही वीरासनाची स्थिती। अशा प्रकारे तुम्ही बघू शकता आपले नितंब हे आपल्या पायांच्या टाचांवरती आहेत। या स्थितीमध्ये आपण बसणार आहोत। पाठ सरळ करून आपण या स्थितीमध्ये 1-2 श्वास दीर्घ घेणार आहोत। हळूहळू आपण हे आसन सोडूयात।
अशा प्रकारे आपण वीरासनाची सविस्तर कृती बघितलेली आहे आणि त्यानंतर त्याचा सराव देखील केलेला आहे। आता याच वीरासनाच्या नियमित सरावाने होणारे काही फायदे जाणून घेऊयात। यातीलच एक फायदा म्हणजे वीरासनाच्या नियमित सरावाने उच्च रक्तदाब हा नियंत्रणात येतो। तज्ञांच्या मते उच्च रक्तदाबावर वीरासन हे जादूसारखे काम करते। ज्यांना दम्याचा त्रास आहे त्यांना दम्याच्या त्रासापासून सुटका होऊ शकते। आपले जे पचन तंत्र असते ते बळकट होते आणि पचनाशी संबंधित ज्या काही समस्या असतात त्या देखील दूर होतात। आजच्या काळात बरेच लोक हे मानसिक तणावाने वेढलेले असतात, अशावरच वीरासन हे अत्यंत फायदेशीर ठरते। वीरासनाच्या नियमित सरावाने मानसिक तणाव कमी होतो आणि मानसिक आरोग्यासाठी वीरासन अत्यंत फायदेशीर ठरते। या आसनामुळे मांड्या, गुडघे, गोटे यांना अत्यंत चांगला असा ताण बसतो। आपले तळपाय आणि पावलं हे मजबूत होतात। वीरासनाच्या नियमित सरावाने आपल्या पायातील रक्ताचा संचार वाढतो आणि शरीरातील रक्ताभिसरण सुधारते। वीरासनाच्या सरावाने आपल्या शरीराचे पोस्चर सुधारते। वीरासन हे ध्यान धारणेसाठी अत्यंत उपयुक्त असे आसन मानले जाते। यामुळे आपली एकाग्रता देखील वाढते। याच वीरासनाचे फायदे, कृती आणि सराव आपण सविस्तरपणे बघितलेला आहे। तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट, लाईक आणि शेअर करून सांगा। चॅनलवर नवीन असाल तर इन्फिनिटी योगाला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका, म्हणजे आमचे नवनवीन व्हिडिओजची नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येत राहील। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। हरिओम।